नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक या गावामध्ये भव्य बैलगाडा शर्यत 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सवानिमित्त टाकवे घाटामध्ये होणार आहे। 120 गाडे मालकांना इथं प्राधान्य भेटलेलं आहे। आज घाटात आलेलो आहे, यात्रा कमिटी इथं भेटलेली आहे। यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे आहे, गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। पाहुणा नमस्कार। नमस्कार, परिचय द्या पहिल्यांदा। मी सोमनाथ असवले, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य टाकवे। आंधर मावळ केसरी पर्व पहिले टाकवे बुद्रुक येथे यात्रेचं आयोजन 19 तारखेला। तर कसं आहे यात्रेचं एक स्वरूप सांगा आम्हाला। बालराजे युवा मित्र मंडळ आयोजित भव्य शिवजयंती महोत्सव येणाऱ्या 19 फेब्रुवारीला आपल्या टाकवे नगरीमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी होणार आहे। तरी सर्व गाडी मालकांना मी विनंती करतो की आपण जे ठराविक ते 120 बैलगाडे बोलवलं आहेत त्यांनी सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे। या ठिकाणी टाकवे गावातील सर्व तरुण सर्व मंडळे या ठिकाणी एकत्र येऊन एक भव्य दिव्य असा आपला महाराजांचा जन्मोत्सव कसा साजरा करता येईल यासाठी भव्य प्रमाणात 2020 बैलगाडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मोठ्या प्रमाणात त्याची तयारी या ठिकाणी चालू आहे। सर्वच तरुण वर्गाने यासाठी गेले 8 दिवस चांगले परिश्रम घेत आहे। हा 19 फेब्रुवारीचा बैलगाडा उत्सव भव्य दिव्य व्हावा, एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये मावळ केसरी म्हणून त्याचा उल्लेख व्हावा यासाठी भव्यदिव्य अशी तयारी चालू आहे। या 19 फेब्रुवारीला बालराजे युवा मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातं। त्यामध्ये शैक्षणिक कार्यक्रम असतील, जे गुणवंत विद्यार्थी त्यांना पारितोषिक दिले जातात। त्याचप्रमाणे सकाळी लोहगड ते टाकवे या शिवज्योतीचं या ठिकाणी आगमन होईल। त्यानंतर शिवाजी महाराजांची पूजा होईल आणि त्यानंतर ह्या बैलगाडी या ठिकाणी चालू होतील। किती गाडा मालकांना प्राधान्य दिले तुम्ही तर? या ठिकाणी 19 तारखेला साधारणतः 120 बैलगाडी या ठिकाणी येतील। 120 बैलगाडी झाल्यानंतर त्या ठिकाणी फायनल होईल। फायनलमध्ये साधारणतः 30 गाडी असे 150 गाडी पळवले जातील आणि त्यामध्ये सर्व गाडी मालकांना विनंती आहे की हे गाडे हे अतिशय व्यवस्थित प्रमाणे एकदम शिस्तीमध्ये होईल। पाहुणा नमस्कार। नमस्कार, परिचय द्या पहिल्यांदा। मी अर्जुन किसन गुनाट, राहणार टाकवे बुद्रुक। बक्षिसांचं स्वरूप कशा प्रकारे? प्रथमतः मी एक सांगू इच्छितो की आज या टाकवे गावामध्ये अतिशय आनंद असा होतोय की आजपर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण 1 नंबर नावाजलेल्या बाऱ्या या ठिकाणी पाळणार आहे। त्यामुळं त्यांचं सर्व बाऱ्यांचं या ठिकाणी टोकन आमच्याकडे झालेलं आहे। त्यामुळे सर्व गाड्या मालकांचं मी प्रथमतः स्वागत करतो। तर आपण बक्षीस स्वरूपामध्ये 1 नंबरला जी बुलेट ठेवलेली आहे त्याचं रोख स्वरूपात रक्कम आपण 1.5 लाख रुपये या ठिकाणी बक्षीस देणार आहे रोख स्वरूपात। त्याच्यानंतर दुसरं शाईन गाडी ठेवलेली आहे 2 नंबर, तर त्याला आपण 1 लाख रुपये हे रोख स्वरूपात देणार आहे। 3 नंबर स्प्लेंडर ठेवलेली आहे, त्याला 70,000 रुपये
हे रोख स्वरूपात देणार आहे. चतुर्थ क्रमांक डिलक्स हे पण प्रत्येकी 4 ते 8 क्रमांकापर्यंत डिलक्स गाडी आहे, तर त्याची 45,000 रुपये रोख स्वरूपात देणार आहे. 9वा ते 10वा 2 क्रमांक हे 9वा 10वा हे आपण 30,000 रुपये इलेक्ट्रिक बाईकचे देणार आहे. त्याच्यानंतर ना 11 ते 15 नंबर पर्यंत कुटी मशीन आहे, तर त्याची आपण 14,000 रुपये देणार आहे. आणि त्याच्यानंतर 16 ते 20 नंबर पर्यंत हे 10,000 रुपये आपण LCD देणार आहे, म्हणजे रोख स्वरूपात देणार आहे आपण. आणि पहिल्या क्रमांकासाठी आपल्याला एक 75,000 रुपयाचे पहिल्या क्रमांकासाठी रोख स्वरूपात बक्षीस आहे. आणि 2 नंबरसाठी 75,000. त्यात देणगीदार म्हणून आपले मावळचे विधानसभेचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यातर्फे. आणि 2 नंबरचे 75,000चे बक्षीस हे टाकवे नगरीचे उद्योजक अजिंक्य आत्माराम आसवले यांच्यातर्फे. हे आंधरमावळ बैलगाड संघटनेचे अध्यक्ष आहे, तर त्यांच्यातर्फे एक रोख स्वरूपात 75,000 रुपयाचं बक्षीस आहे. टाटाचा राजासाठी एक 2 व्हीलर आहे, ते 2 व्हीलरचं पण आपण 45,000 रुपयाचे आणि रोख स्वरूपात दिले जाईल, नाही का. आणि 20 फुटावरती 11,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आकर्षक बारीसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी संतोष गबळू पिंगळे. मी ह्याच गावचा रहिवासी, एक गाडा मालक म्हणून. आम्ही जे मित्रपरिवार आहे, ह्या मित्रपरिवाराच्या सर्वांची आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही आमची यात्रा झाल्यानंतर किंवा यात्रेमध्ये जे आमचा कार्यक्रम 2020 चालला होता करायचा, तो गावची यात्रा असल्यामुळं लहान थोर गाड्या मालकांना चान्स भेटावा म्हणून आम्ही यात्रा ही यात्रेप्रमाणेच केली. पण जे मोठ्याले गाडे होते ते साईडला यात्रा असल्यामुळं आवर्जून त्यांना आमच्याकडे येता नाही आलं. आणि जे आमच्या गावचे लहान थोर जे सगळं गाडं मालक आहे, यांची एक इच्छा होती की आपल्या जो घाट आहे अंदरमावळाची, जी आमची 40 गावची मेन मुख्य बाजारपेठ आहे टाकवे बुद्रुक, ह्या गावामध्ये एक वेगळा असा कार्यक्रम 2020ची स्पर्धा म्हणून आम्ही आयोजित केलेली आहे सर्व मित्रपरिवारांनी. धावपट्टीचं आणि आळ्याचं नियोजन कसं आहे यावेळेस तुमचं? किती दिवसापासून काम चालू होतं काय? आता आम्ही यात्रेला काम केलं होतं, परत आता एक 20 दिवसाचा गॅप पडल्यानंतर आम्ही परत आता नव्याने कामाची रूपरेषा चालू आहे. आणि योग्य प्रकारे धावपट्टीचं काम अंतिम टप्प्यात आम्ही पूर्ण करीत आणलेलं आहे. आता घाट कसा लावणार आहे यावेळेस तुम्ही? आता आम्ही यात्रेला जो घाट लावला होता तो 390 फूट लावलेला होता. आता 20ला जो घाट लावणार आहे आम्ही, तो साधारणतः 410 ते 420च्या रेंजमध्ये आम्ही 2 घोड्या सोडून आदल्या दिवशी त्यानुसार आम्ही यात्रा कमिटी ठरवल तो घाट आम्ही त्या योग्य रूपात 2 इंच सेंटरमध्ये धरण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि निशाणावरती गडाळावरती कसं काम करतात? आता जे यात्रेला आमच्याकडं घड्याळाचं काम बघितलं देवदासांना कदमवाडी, त्यांनी योग्य असे घड्याळ चालवल्यामुळे आम्ही सर्व मित्रपरिवारांनी योग्य निर्णय घेऊन परत त्यांनाच संधी देण्याचं ठरवलेलं आहे. आणि निशाणावरती काळूराम डिंबळे बदलवाडीचे ते बघतील. रॅकचं नियोजन कसं आहे यावेळेस? रॅकला आमचे रॅकला आम्ही पहिलं प्रथम आम्हाला ज्या लहान थोर देणगीदारांनी जे सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं मनापासून आभार करतो. ज्या मी भव्य 20ला 120 निमंत्रित गाड्या मालक घेतलेत, बाकीच्यांना जी संधी भेटली नाही त्यांचं प्रथमतः मी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त कर की कुणी नाराज होऊ नका, कारण की आम्हाला 120 गाड्यांमध्ये जवळचाही नाराज होणार आहे आणि लांबचाही नाराज होणार आहे. प्रथमतः मी त्यांची माफी मागतो. 120 गाड्या मालकांना ज्यांना संधी भेटली त्यांनी असं समजू नये की यात्रा आहे, आम्ही आमचा जवळचा कार्यकर्ता आहे ना आम्ही कधीही जाईल. जो आमचा नियम ठरलाय त्या नियमातच आम्ही 120 गाड्यावाल्यांना टोकननुसार घेणार आहे. आणि त्यात त्यांनी फक्त गाडा आमच्या ताब्यात द्यायचा, रॅकपासून तर झोपण्याच्या धावपट्टीपर्यंत आणण्याचं काम हे आमची यात्रा कमिटी करेल. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर असं? लाईव्ह प्रेक्षण हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडेच राहील. आपलं सूरज भोमकर हे लाईव्हचा काम बघतील. आळ्याचं काम कसं आहे यावेळेस तुमचं? आळ्याचं काम आमचं उत्कृष्ट असं, कमीत कमी 2 एकरचं आमचं आळ आहे. कुठल्याही प्रकारची बैलाला इजा होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. गाडा मालकांना कसं आव्हान? घाट सकाळी किती वाजता चालू होईल त्यानुसार? घाट आम्ही सकाळी 8 वाजता चालू करणार आहे. ज्यांनी आम्हाला देणगी दिली त्यांच्या सन्मानासाठी आम्ही 3 ते 4 हा मधला 1 तास आम्ही सर्वांचा देणगीदारांचा सन्मान ठेवलेला आहे. तो सन्मान होईल आणि त्यानंतर आमचा भव्य 2020चा जल्लोष जो आपल्याला 4:30 ते 5:30 ह्या 1 तासामध्ये आपल्या अंदरमाळ केसरीचा पहिलं हा जो हे राहील तो 4:30 ते 5 मध्ये आपल्याला बघायला भेटेल. गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील आपल्याकडून?
गाड्या मालकांसाठी प्रथमतः आम्ही ज्या अंदरमाळ केसरीमध्ये ज्या 120 गाड्या मालकांना प्राधान्य दिले, त्या 120 गाड्या मालकांनी आपल्या टोकन नुसार वेळेत उपस्थिती दाखवायची. टोकन निघून गेल्यानंतर आम्ही त्यांना शेवट संधीचा, जर आम्हाला टायमाच्या याच्यानुसार भेटला तर आम्ही त्यांना शेवट संधी देऊ, नाहीतर आम्ही संधीचा त्यांचा शेवट विचार केला जाईल. टोकन वरती जे प्रथम पहिलं नाव आम्ही जे देणगी स्वरूप आपलं याच्यात आलेलं आहे, टोकनला आलेलं आहे, ते नाव कंपल्सरी पुकारणार. त्याच्यावरती एक नाव आम्ही पुकारलं जाईल. संघटनेचं नाव वगैरे पुकारून दिलं जाणार नाही. कंपल्सरी 2 नावही राहतील. आणि ज्या गाड्या मालकांना टोकन बाहेर द्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आमच्याकडं चांगले गाड्यावाले पण टोकनासाठी वेटिंगला आहेत. आम्ही त्यांना ते टोकन देऊ. परस्पर कोणी टोकन विकू नये. आम्ही त्यांची परत 3,000 रुपयाच्या 3,000 रुपये टोकन फी रिटर्न देऊ. आणि एखाद्या टोकन ग्रुपवरती जर पडलं की ते टोकन या नंबरचं द्यायला आहे, तर आम्ही तो गाडा इतरी सर बाद केला जाईल आणि त्याचे 3,000 रुपये डिपॉझिट रिटर्न दिली जाणार नाही. आणि टोकनवर खाडाखोड चालणार नाही. टोकनवरती पाठीमागनं पण आम्ही नाव लिहून देणार आहे. पहिलं जे नाव आहे त्याच्या खाली आम्ही एक टोकनवरती पॅरेग्राफ सोडलेला आहे, त्यावरतीच दुसरं नाव हे टाकलं जाईल. जी पहिल्या फेरीला 4 बैल आहेत तीच फायनलला राहतील. त्यामध्ये असा नियम आहे आमचा की 60 फुटावरती सिरियलला कांडा राहील, फायनलला 50 फुटावरती राहील. नियम आमच्या घाटाचा एक असा राहील अंदरमाळ केसरीचा, घाटाच्या राजापासून तर शेवटच्या फायनल पर्यंत जो प्रथम राहील त्याला प्रथमच प्राधान्य राहील. कारण की देणगी स्वरूपात घाटाच्या राजाला आमच्याकडे 2 व्हीलर आहे, ती जरी 2 बसली तरी आम्ही जो प्रथम जो झुपला जाईल त्याला प्राधान्य दिलं जाईल. फायनलला घाटाचा राजा हा शेवट झुपला जाईल, त्यानुसारच सिरियल उलटी घेतली जाईल. त्यामध्ये कुणीही फेरबदल करू नये. कारण की रोप स्वरूपात इनाम चांगले असल्यामुळं उद्या कुणी ऑब्जेक्शन गाड्यावाल्यांनी घ्यायला नको की ह्यांनी माझ्या आधी झुपला. जो काय असेल जो त्याच्या नशिबाचा भाग राहील, घाटाच्या राजापासूनच सुरुवात रिटर्नला केली जाईल. समजा 11-20 घाटाचा राजा राहिला आणि 11-50 हा शेवटचा गाडा राहिला, तर 50 वाल्यापासून सुरुवात केली जाईल. घाटाचा राजा हा 11-20चा शेवट झुपला जाईल. गाड्या मालकांनी 120 गाड्या मालकांनी जे आम्हाला नाव नोंदणीत आलेले आहेत, आम्ही त्यांना संधी दिलेली. कृपया करून त्या गाड्या मालकांनी प्रथम आम्ही पहिलं पर्व हे भरतोय की जेणेकरून आम्हाला दुसऱ्या पर्वेला हलकं जाईल. असा तुमचा कुठलाही त्रास नसेल तर याच्यापेक्षाही यात्रा आम्ही कशी चांगली करता येईल ते पर्व दुसरं हे आम्ही 2027ला जानेवारी महिन्यातच आम्ही डिक्लेअर करू. आता ह्याच पर्वेला आम्ही प्रथम 3 वर्षासाठी टॅक्नर ठेवणार होतो, पण आम्हाला जो आत्ता चरवलीची यात्रा चालू असल्यामुळं जे मोठ्या गाड्या मालकांचे अखिल भारतीयच्या याच्यावरनं जे हे झालं की ही यात्रा चालू आहे, तुम्ही थोडीशी तारीख पुढे टाकला. पण आमचे सगळी यात्रेच्या ज्या मुलांचं आयोजन झालं त्यानुसार आम्ही 19 फेब्रुवारीलाच ठेवलेली आहे. 2027चा जल्लोष हा तुम्हाला काहीतरीच अंदरमाळ केसरी हा वेगळा बघायला भेटेल. गाड्या मालकांनी आम्हाला एवढं सहकार्य करावं. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी विश्वनाथ सुभाष आसुले, विद्यमान ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक. प्रथमतः मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो की तुम्ही आमच्या बाळराजे मित्रमंडळाचं जे या यूट्यूब चॅनलवरती दखल घेतली आणि सर्वांना सांगितलं की बाबा टाकवे गावामध्ये कसं गाडे भरणार आहे. प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो. आणि आमच्या या टाकवे गावामध्ये भव्य शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने बाळराजे युवा मित्रमंडळ आणि या युवा सहकाऱ्यांच्या सहकार्यानं भव्य दिव्य असा बैलगाड्या स्पर्धा भरवण्यात आयोजन केलेलं आहे. सर्व बैलगाड्या स्पर्धेचे नियम अटी सर्व आयोजकांनी सांगितलेलं आहे. आणि बैलगाडे जेव्हा मी एक विनंती करतो बैलगाडी मालकांना की सर्वांनी वेळेत उपस्थित राहा, जेणेकरून आयोजकांना कोणताही त्रास होणार नाही आणि आयोजन एकदम दिवसभर एकदम व्यवस्थित होईल असं आमच्या मंडळाच्या वतीनं मी सांगू इच्छितो. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. मी शिवराज विजय आसोले. मी इथलाच एक नवीनच गाडा मालक आहे. कसं राहील तरुण पिढीचं सहकार्य गाडा मालकांसाठी? तरुण पिढीसाठीच म्हणजे आतापर्यंत जे टाकव्यामध्ये जशी यात्रा भरली नाही, म्हणजे आमच्या गावात म्हणजे पूर्ण अंदरमावळातच अशी चर्चा आहे की आपल्या घाटामध्ये चांगली बैल येत नाही किंवा चांगला इनाम नसतो म्हणून चांगली बैल येत नाही. त्यामुळं आम्ही सगळ्यांनी मुलांनी सगळ्या ग्रुपनी एकत्र येऊन बाळराजे युवा मित्रमंडळ असेल तसं अंदरमावळ पूर्ण कमिटी, बैलगाडीची कमिटी, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की अंदरमावळ यात्रा उत्सव आपल्याला टाकव्यामध्ये भरवायचा. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. पाहुणा नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. अजिंक्य आत्माराम आसोले, अध्यक्ष अंदरमाळ बैलगाडा संघटना. कसं आहे यात्रेचं नियोजन सांगा एकदा.
यंदाच पहिल्यांदाच पर्व पहिलेचे यंदा नियोजन पोरं मला म्हणली होती आपल्याला भरवायची 2020. आमच्या इकडे कसं होतं, इकडे लोक आहे ना याच्यामुळं टायमामुळे आहे ना किंवा याच्यामुळं आपलं नियम आहे ना आणि किंवा हे वशिलाबाजी चालती आमच्या इकडं. काय म्हणतात तुमच्या गावात वशिलाबाजी चालती, त्याच्यामुळं चांगले चांगले गाडा मालक येत नाही आणि इनाम पण कमी असतो. त्याच्यामुळं पोरं आपली गावातली आमची सगळी मित्रपरिवार म्हणला अंतर्माळातली म्हणलं आपण एक चांगले शर्यत भरू आणि सगळे चांगले गाडा मालक आहे ना त्यांना बोलू. या ठिकाणी सगळे चांगले चांगले गाडा मालक येणार आहे आणि विशेष सगळ्या देणगीदारांचं मी आहे ना पहिलं स्वागत करतो. त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं, प्रत्येकाला फोन केला, प्रत्येक म्हणला देऊ आम्ही, हे नाही ते नाही, थोडंफार त्यांना पण. आणि त्यांचा पण विशेष 1 तास इथं 3 ते 4 दरम्यान सत्कार ठेवलेला आहे आणि